तर मंडळी, पुढे रत्नागिरीकडे प्रवास करत असतानाच अडिवळेपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती एक डावीकडे एक फाटा जातो आणि तिथूनच आतमध्ये 3 किलोमीटरवरती एक कोकणातील किंवा महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमंदिर कनकादित्य म्हणून तेथे प्रसिद्ध आहे. तर आता आपण तेच बघण्यासाठी पुढे जात आहोत. असं म्हटलं जातं की हे मंदिरसुद्धा तितकंच जुनं आहे. साधारणतः 800 वर्षापूर्वीचं हे मंदिर जुनं आहे, पण त्याचंच नुकतंच जीर्णोद्धार झालेला आहे. जे मंदिराचं जे गर्भगृह आहे ते जुनंच आहे, पण जो सभामंडप आहे त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. देवालयाचं जे आवार आहे ते प्रशस्त आहे आणि चिरेबंदी तटबंदी आहे. अंगणातील जांभ्याची चिऱ्याची फरशी आहे. त्याच्यानंतर मंदिराची रचना सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभागृह लाकडी खांबांवर तोललेले असून चौपाकी कौलारू छप्पर आहे. गर्भगृहसुद्धा चौपाकी छपराची असून त्यावर संपूर्ण तांब्याचा पत्रा बसवलेला आहे. या मंदिराच्या आवारात दुरुस्ती जीर्णोद्धार करताना वास्तूच्या मूळ रूपाला बाधा येणार नाही याची दक्षता घेतली आहे. मंडळी, स्थानिक दंतकथेनुसार 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या, जे 12 महिन्यांचे प्रतीक होते. हल्ल्याची आगाऊ माहिती मिळाल्यानंतर तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. तेथील परिस्थिती शांत झाल्यावर त्या मूर्ती परत आणण्याची सूचना पुजाऱ्यांनी व्यापाऱ्याला केली. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पण पुढे जाण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण जहाज काय जागचे हलेना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा असावी. त्यानंतर त्या खलाशाने त्या मूर्ती गुहेत आणून ठेवल्या आणि त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिकेच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कनकेला म्हणाले की तू मला इथून घेऊन जा आणि तुझ्या गावात मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितले आणि त्यांच्या मदतीने सूर्यमूर्ती गावात आणून त्याची प्रतिष्ठा केली. त्या कनकाबाईमुळेच घडले आणि त्यामुळे कनकेचा आदित्य म्हणूनच कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले. तर मंडळी, श्रीदेवी महाकाली मंदिर आणि कनकादित्य मंदिर हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.